नमस्कार भाविक भक्तांनो, भक्ती गाथामधून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू, राष्ट्रसंतांची खंजेरी, संत गाडगेबाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगळे, नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत भक्ती गाथा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। भाविक भक्तांनो, आम्ही मागील रविवारपासून हरिभक्त परायण श्री प्रल्हाद महाराज इंगळे रचित श्री संत योगी लखमाजी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथ या अध्याय वाचनाचे पारायण सुरू केलेले आहे। नमस्कार, माझे नाव नंदा प्रल्हाद महाराज इंगळे। श्री संत लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ, श्री संत लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ या अध्यायाचे पाचव्या अध्यायाचं वाचन झालेलं आहे, सध्याच केलेलं आहे। आता मी पुढे 6व्या अध्यायाचं वाचन आपणासमोर करीत आहे। चला तर आता वळूया आपण 6व्या अध्यायाकडे। श्री संत लखमाजी चिंदाजी महाराज की जय, परमपिता बाबा की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया, चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत लखमाजी चिंदाजी महाराज की जय, परमपिता बाबा की जय। गणेशाय नमः। श्री सच्चिदानंद तू व्यापका, आनंदाची तू पूर्णसरिता, आता दास प्रल्हादाचा रचिता तुझ वाचून कोण असे, देई चरणावरी थारा, भक्ताच्या पूर्ण कैवारा, तुझाच मी सहारा, नित्य असू दे श्रोते करावे एकाग्र चित्त, कथा से रसाळ बहुत, कराल आता श्रवणार्थ, जी मागिली राहिली। लखमाजी महाराजांनी केला बोध, चिंदाजी भक्ताशी अगाध, महाराज चिंदाजीने मग काय केले ते ऐका। राहुनी त्याच स्थानाशी, सेवा करीती अहननिशी, परिलोभियाचे दृष्टीशी बरे दिसेना। मासानंतर एक लोभी पुन्हा आले तेथे, आणि महाराजांना काय बोलत, तुम्ही हे स्थळा सोडावे जी। तदनंतर महाराजांनी प्रार्थना केली आनंदाने, तात्काळाची ते स्थाने प्रगट झाले लखमाजी म्हणू लागले चिंदाजीस, बोल रे वचनास, मी झालो प्रसन्न वेळेस। तुझशी येस समयी ते महाराज करती भाषण, प्रेमाश्रू वाहते नयनातून, म्हणती दयाळा येतून, जाईल मी तात्काळ। आज्ञा द्यावी आता, स्थळ सोडण्या तत्वता, परी मी कोठेही असता, विसर तुझा न होवा आवा, ऐसे देई वरदान, अनिशी तुझे ध्यान, हीच कामना से जाणती।
पूर्ण करावी. ऐशी ऐशी चिंदाजी महाराजांची करुणा पावन म्हणे देवराना. मी प्रसन्न झालो जाना मग लवलाई. तव म्हणे दयाळा कृपेचा सागरा. मम दिनाचा तू एक आधार खरा. मी चिंतले त्या समयाला तूच जवळी असे रे. तुझे नामाचा उच्चार मुखी राहो निरंतर. हेची देई दान सत्वर या भक्ता लागी. ते वेळी देव लखमाजी बोलले तथास्तु म्हणून ते वेळी. रिद्धी सिद्धी तुझ जवळी नांदतील सर्व काळ. असे साक्षात शंकर बदले भक्ता लागी सुंदर. आणि दोघेही मग सत्वर निघाले ते तुनी. साताही शिवारी फिरले लखमाजी चिंदाजी ते वेळे. आणि गोद अनंत वेळे केला चिंदाजीसी. जैसा कृष्णाने बोध केला पार्थाशी की मचिंद्राने गौरक्षाशी. तैसा लखमाजीने चिंदाजीशी बोध केला श्रोते हो. की निवृत्तीने ज्ञानदेवाशी ज्ञानदेवे मुक्ताबाईशी. त्याच परी चिंदाजीशी ज्ञानबोध करियेला. नंतर दृष्टांत दंडवत घातला चिंदाजीने शिवास. आशीर्वाद देवनी तत्वरित झाले गुप्त श्री लखमाजी. मग श्री चिंदाजी निघाले चालीला चालताची ते वेळे. जय जय लखमाजी म्हणून वदले ते काळी. गावोगावी येऊनी सेवा करीती निशिदिनी. ज्या स्थळी तू निणे ते पूर्ण करीती. ऐसे सेवा भक्ती नित्य करती. देव लखमाजी नामे विचारती. रोगातून मुक्त करती. विभूती देवनी जनाशी. पुष्कळाची रोग दुःखे बरे झाले. कित्येकांना पुत्र रत्न प्राप्त झाले. विभूतीचा प्रताप ते वेळे दिसू लागला. जैसा मचिंद्राने विभूती दिली. गौरक्षनाथ प्राप्त झाले ते काळी. तैसा विभूती देवनी वेल्लाडी लीला दाविती जगात. ऐसा पुष्कळ गावी फिरून रोगमुक्त केले जन. देव लखमाजीची स्थापना करून नमस्कार करती ते दवा. फिरताची गाव कोलखेड्यात आले चिंदाजी राज नेमस्त. जाऊनी बसले ध्यानस्थ विहिरीशी सानिध्ये. लोक पाहती अवलोकन म्हणते हा देव दिसतो पूर्ण. रूप तेज कांती महान असे त्यांची. जन विचारू लागले महाराजा आपण कोठून आले. काय काज असे वाहिले ते सत्वर सांगावे जी. तव थोडे मौन सोडून बोलती हास्य वदन. सेवा करण्या आपुली जाण पातलो ये ठाई. जनाशी ते वचन पटले. दर्शनाशी काही धावनी गेले. परिदर्शन घेऊन दिले कोणासही. सर्वांच्याच हृदयात नांदतो प्रभू सत्य. भावे पहावया नित्य. अंतर्मुख होऊनी व्यापक तो जनार्दन. वसला ठाई नसे कोटे निर्णय. आणि तुमच्यातही तो घनश्यामन. चिरकाळ नांदतो ऐशे जनाशी बोलून. शांत केले त्यासी मन. तितक्यात एक गृहस्थ येऊन काय बोलला झाला. महाराजा माझी गाय व्याली. अंदाजे 15 दिवस झाली. पण अद्यापही दुधाची बोली नाहीच की हो. वत्स तळमळे दुधाविन ऐशी चिंता लागली परम. उपाय हे बहुत केले परिपूर्ण. तिळभरही नशेची ऐशी त्याची करुणावाणी पसरली महाराजांनी. मग म्हणती गाय ये स्थानी आणावेगी.
गृहस्थ लगबग गेला, गाये घेऊनी परतला, महाराजा समीप पातला, गाये येऊनी. तव चिंदाजी योगी परम, गायीस निहाळती लागले जान. तो पानाला दाटून शिरभरित, लागल्या असताना तुनी धारा, अखंडित जैसा मेघधारा. इलोकिती आश्चर्यचकित सारा. आणि हा प्रकार जन पहा प्रत्येकांना स्वप्न भास वाटला. हृष्टा वाटे म्हणाला, चिमटा घेऊनी अनुभवला, पाहते येऊनी. तो मग तितक्यात गृहस्थानाने जाऊनी घराप्रत, वस्स आणले तेथे गायीच्या स्तनाशी लाविले. त्या वस्साची भूक झाली तेव्हा शांत, मग इकडे तिकडे उड्या घेत आनंदे नाचतसे. ऐशी देवाची लीला, काहे करू शके जरी आले मनाला. ही योगी चिंदाजीने सोडी कला, दाविली करून लोकाशी. त्याची जर कृपा झाली तेथे रिद्धी सिद्धी आधीच आली. कमी काळी नसे कोणी काळी त्या स्थळाशी. असाध्य वस्तू होये प्राप्त, कृपा झाली जरी निश्चित. पंगोड ही डोंगरावरून चढत जाईल कृपेने. सर्व तेथील लोकांनी चमत्कार पाहिला नयनी. साष्टांग नमस्कार करुनी महाराजा प्रति बोलते झाले. आम्हाशी महाराजा आपण भासू लागले कामधेनू समान. आमची विनवणी आपणा लागून असे एक हो. ही बाजूचीच विहीर आहे महाराजा बहु खोल. परिणय काहीच निर, उपाय थोर करूनही. आपणा हात कल्पवृक्षा समान. आमुची इच्छा पूर्ण करावी आता आपण महाराजा हो. पाण्याचा आम्हा बहु त्रास, खोदिली विही त्यास कामास. परी अजूनही विहिरीस नीर नाही. तू सागरीचा दह्याळा, नीर आणावे या विहिरीशी वेल्लाळा. तृप्त करीन प्राणी मात्रा सकळा, पाणी देऊनी. सरिता नाताचा पिता, काय होऊ न शके बा इच्छिता. तुझीच रे ही सत्ता, तूच चालक असे. अशी स्तुती कोलखेड या लोकांनी केली मनोभावापासूनी. मग करुणा सिंधू ते क्षणी, काय करीत झाले. त्या विहिरी सानिध्ये स्थापना केली लखमाजीची ते वेळी. जय जय शिवचंद्रमौळी ऐसा उच्चार करुनी बैसले. चित्त एकाग्र करून चिंदाजी राज मौन धरून. लखमाजीचे हृदय ध्यान आणि केले त्या काळी. म्हणे जय जय आजी लखमाजी राया. धावनी ये सत्वरी या समया. भक्ताची लाज राखया सत्वर येई बा. तू अनाथाची माहुली, सदा कृपेची सावली. झालाशी भक्त कैवारी, लाज राखण्या मुची. द्रौपदी सतीने तुझ आडविले. जाऊनी तुझ चतुर्भुज केले. लाज राखुनी ते वेळे, केले कृतार्थ हे समयी. पांडवाचा सहकारी झाला. रथ हाकुनी अर्जुनाचा भला. आणि गीतारूपी बोध केला, भ्रांत मिटविली त्याची. गजेंद्राकरिता धावनी गेलासी. उद्धारिले तुवा त्यासी. तैशीच भक्त प्रल्हादासी, तारिले संकटातुनी. संताचा तू पूर्ण कैवारी, आडवताच तुझ जरी. धावनी जाशी दैतया जवळी. क्षणार्थ त्यांचा, म्हणून मजा आता पावये समयी तत्वता. ऐशे प्रार्थना करुनी देखा विहिरीत उतरले.
आणि पूर्व दिशेकडे मुख करून नार फोडावया सांगितले जाण. श्री लक्ष्माजी नामाचा घोष करून निवांत बसले. लक्ष्माजी नामाचा जय जयकार करीती गावातील लहान थोर. नारळ फोडताची निर विहिरीतून उसळले. मग महाराज विहिरीतून उसळले. मग महाराज आलेवर पाण्याने पूर्ण भरली विहीर. झाला एकची जय जयकार चिंदाजी महाराजांचा. मग एकची आनंदी आनंद लोक गर्जती नाम गोविंद गोविंद. लक्ष्माजी चिंदाजी नामाचा छंद लागला शेजना. महाराज चिंदाजीची स्तुती करू लागले. कोलखेडिये जन अति धावनी दर्शन घेती. महाराजांचे ते दवा. धन्य धन्य महाराजा आपण केले आम्हा पावन. प्रयत्न करून झालो होतो क्षण ते आज सफळ झाले. महाराज लोकांना बोधित भाषण करू लागले जनात. नगर भोजन करून संस्थास तृप्त करावे. नित्यनेमाप्रमाणे करती जावे अन्नदाने. गायींना नैवेद्य सरकी आणि पूजने करावी आनंदे. मग तेथील जन मिळून आणि केले समस्ताशी भोजन. गायींना नैवेद्य करून पूजन केले तात्काळ. मग महाराज चिंदाजी तेथून निघाले गुप्त होऊनी. दै गावात येऊनी बसले ध्यानस्थ. श्रोते हो अजून कोलखेड ग्रामात. विहीर असे ती प्रख्यात. दरवर्षी भोजन करुनी तृप्त होती नगरजन. पाणी नित्य असे निर्मळ जाऊनी पाहावे एक वेळ. श्रोते हो अनुभवाने केवळ सांगितले असे. असो दै गावात महाराज आले. एकांती जाऊनी बसले. तेथेही पाणी नव्हते ते वेळे आणि ती कथा परसावी. महाराज चिंदाजीने केले ध्यान. लक्ष्माजीचे ती वेळी जाण. तितक्यात काही जन आले महाराजा समीप. ते समयी मौन धरून बसले महाराज हास्यवदन. ते लोक इलोकिती दुरून विचार करीती मनाशी. योगी दिसते निश्चिती कशास्तत्व बसले एकांती. कशास्तत्व बसले एकांती. कोठून आली ही माहिती न कळे काही. लोकसमुदाय गोळा झाला. हळूहळू वाढतची गेला. परी महाराज न बोलती कोणाला. मौन स्थितीत होते. तव जन प्रश्न करीती. आपण कोण हे सांगावे आम्हा प्रती. आपले नाम ग्राम ही माहिती सांगावे जी. आपण बसले एकांतात. चालावे आता गावात. काय काज असे आम्हास सांगावे जी. ते महाराज हास्यवदन करती झाले भाषण. आम्ही सेवा करीतो निशिदिन सर्वेश्वराची. ज्या स्थळी बैसावे तेच ग्राम असे बरवे. देहासी नाम चिंदाजी ठेविले. जाना जनार्दने. काही कुटील जन करू लागले निंदा भाषण. सेवा कोणी कोणती कराल हे आम्हा लागून सांगावे समयी. तुम्ही पूर्ण योगी असाल तरी विहिरीस पाणी लावून द्याल. मग सत्य वृत्तांत कळेल आणि आम्हाशी हो. हेची आता आमची सेवा करावी पूर्ण योगी बुवा. तरीच आम्ही समजू खरी सेवा आणि तुमची हो. असे त्यांचे बोल ऐकून महाराज वदले मृद वचन. लक्ष्माजी कृपे करून यत्न करून पाहतो. श्रीफल आरती आणावेगी. पूजा सामुग्री अवघी. श्री गुरु हीच पूर्ण माऊली. देईल पूर्ण पाणी कृपेने. तेव्हा कुटील जनांनी आरती आणली करुणी.
महाराज चिंदाजींनी स्थापना केली लखमाजीची। मग एकाग्र चित्ते करून समर्थ चिंदाजीने केले ध्यान। लखमाजी भगवंताचे परम स्थिर बसुनी ते काळी। म्हणे माझी लाज राखावयासी, धावून ये वेळेसी। हीच प्रार्थना केली ते समयासी। आणि चिंदाजी महाराजांनी जय जयाजी ईशोया पालका, जय जयाजी भवहारका। तूच त्रिभुवनीचा पिता झालासी लखमाजी। भक्तांची तारण करण्याशी धावून ये वेळेशी। मम हृदयी नित्य वसलाशी, हे आता कळू दे। मी जरी अशील तुझा भक्त, तरी पावशील आता सत्य। पुरविशी दासाची भाक, दयाळा ये समयी। अशी स्तुती समर्थाने केली, विहृतुनी पाण्याची धार लागली। जनसमुदाय स्मिस्त होऊनी ते काळी। इलो किती अघटित दृश्य हे। मग सर्व लहान थोर चिंदाजी महाराजा करती नमस्कार। आणि गुणलीला वारंवार आठवती। निंदक कुटील जे होते बोलले, ते आश्चर्य पाहुनी स्तब्ध राहिले। चित्ती म्हणती सत्ययोगी राज हे भले, जनसेवा करती। महाराज सर्व गावकऱ्याशी बोलू लागले प्रेम भावेसी। अन्नदान दरवर्षी करीत जावे। करावी गायीची पूजा, कुणीही मानून हे दुजा। आपण एकच आहो ही प्रजा, ईश्वरांची। ऐसा जनाशी बोध करून, विहिरीशी पाणी लावून पूर्ण। जय 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 जयाजी श्री लखमाजी नाम उच्चारून निगते झाले। श्रोते ती विहीर आहे, दैगाव प्रत्यक्षात साचार। परिपूर्ण आहे निर अद्यापी हो। पाण्याचा दुष्काळ नशे काही, जरी भरून नेले किती कही। रीता भांगन होई मुडीच की। जैसे नागझरीत गोमाजीने आणिले भागीरथी भक्तीने। अजूनही ती आहे परिपूर्णतेने, नशे तुटवडा काही। त्या नागझरीचे जन सुखी केले महाराज गोमाजीनं। पाण्याचा दुष्काळ मुळीहून काढून टाकला। आणि शेगावी गजाननाने नर्मदा प्रत्यक्ष आणली हीच वचने। वाचा गजानन ग्रंथ नित्य नेमाने, होईल श्रुती सर्व लीला। ऐसाच हा प्रकार, जाणावे श्रुतो साचार। लाविले विरिशी निर, चिंदाजीने दही गावी। मग महाराज दही गावहून आले घुसर ग्रामाशी चालून। निंबवृक्षाखाली बसून आत्मचिंतन आरंभिले। सदा आवडे एकांत स्थान, परिजन सेवा निशिदिन। मनोकामना तृप्त करून तोषविती लोकाशी। व्हावे जगाचे कल्याण, हेची कामना त्याची पूर्ण। ज्या स्थळी दिशे निन्न, ते पूर्ण करुनी सोडती। या जगामध्ये शांती वसावी, हेची संत सदा इच्छिती। सर्वा सुखी करुनी सोडिती, योगी संत राजते। सेवा करावी रात्रंदिन, तोषवावे दुःख जिन। जे रंजले गांजले क्षण, त्यांना सुख व्हावे। अशीच संत परंपरा बोलली, संतजने हीच क्रिया केली। निष्काम भक्ती फळास आली, आपोआप भाविक हो घुसर ग्रामात। मणिकर्णिका नामे तलाव प्रख्यात। परी पाणी न राहे त्यात, म्हणून खोदिली विहीर। तेथील जनांनी परी त्या विहिरीशी पाणी न राहे करुनी सायास।
मग तेथील जन झाले त्रस्त मी पाय न चलेची बहुत खोल विहीर खोदून पाणी न येई आतून परी पाण्या वाचुनी जन त्रस्त झाले महाराज निंबवृक्षापासून आले विहिरीशी सानिध्य चालून तेव्हा तेथील काही जन किलो किती योगीराजा काही ग्रामात जाऊन सांगती एकमेका लागून योगी एक परम विहिरी समीप बैसलासे लोक जमले त्या स्थळाशी काही बोलती समर्थाशी आपण कोण सांगावे आम्हाशी महाराजा हो ते चिंदाजी राज बोलू लागले सेवा करण्या आपुली भले आलो या ग्रामासी वेळे श्रद्धा पाहुनी आपुली माझे रमले मन बैसलो येते येऊन सेवा भक्ती परम नित्य करावी तव काही जन करू लागले संभाषण महाराजा आमची इच्छा एक पूर्ण करावी आता योगी राजा उष्ण काळात पाणी न राहे मणिका तलावात म्हणून केले बहुसायास विहीर खोदली त्या विहिरीसही अजून पाणी न येई आतून ऐसा पाण्याचा दुष्काळ दारुण ओढवला शे आम्हावरी आपुली जरी कृपा होईल तरीच महाराजा कामना पुरील ऐसे गावकऱ्यांचे बोल परिसले योगी राजाने थोडे मौन धरून मग बोलू लागले वचन थांबावे दिस दोन बाकी असती तात्काळ योगी राज ते शनी निंबवृक्षाखाली जाऊनी ध्यान केले मनी देव लखमाजीचे समाधिस्थ झाले सत्वर चिंदाजी राज ते वेळ सारखे ध्यान हो रात्र 2 दिवस केले पै तिसरे दिवशी डोळे उघडले सर्वजन पाहू लागले महाराजांनी सर्व पचारले अंते दवा हो बोलावून सर्वजना सांगती करुणी आणावी पंचारती 5 लिंबू नारळ दीप्ती असावी तीत श्री मारुतीची पूजा करुनी आरती आणावी स्थानी मग विहिरी समीप मूर्ती स्थापनी पूजा करू श्री लखमाजीची गावकऱ्यांनी तसेच केले पंचारती घेऊन ते वेळे मारुती महाराजांची पूजा करून आले महाराजा सानिध्ये मग चिंताजी महाराजांनी मूर्ती लखमाजीची स्थापनी प्रेम भावे पूजनी घातले दंडवत आणि सांगू लागले जना आपण सर्व मिळून ये स्थाना तृप्त करावे दिना आणि भोजन देऊनी अशी आज्ञा होताची लोक उत्साहे करू लागले सामुग्रीशी नगर भोजन देऊनी तृप्त केले ते वेळेसी सकळ जन ऐसा भाव पाहुनी महाराज बोलू लागले ते शनी विस्तवाची पेटवावी धुनी विहिरी भवती मग पेटवुनी धुनी नार फोडिले ते शनी लखमाजीची मूर्ती स्थापुनी नामाचा जय जयकार केला तेथील जन उच्चारती नाम लखमाजी ऐसे भावे पूर्ण लहान थोर चिंदाजी राज विहिरीत उतरले अंतरी ध्यान प्रभूचे केले कृपा सिंधू तो धावनी ते वेळे आला कामना पूर्ण करावया महाराज ही स्तुती करीती देव लखमाजीची कीर्ती वाखांनी ती क्षणोक्षणी आपले काम सोशल आहे
आपण काही बातमी पाहतोय की आपली क्षणोक्षणी उच्चारती मुखी क्षणोक्षणी उच्चारती मुखी नाम अशी आराधना केली महाराजा चिंदाजीने ते वेळी पाण्याची उपळी आली विहिरी मधुनी तात्काळ महाराज वर निघाले तो विहिरीत पाणी तुडुंब भरिले आणि हे पाहुनी जन थक्क झाले आनंदे नाचू लागले ते देवा जय जयाजी चिंदाजी योगी पावन केले तू जगी इच्छा तृप्त करण्या तू या योगी झालाशे प्रगट तू आमचा कैवारी जाना इच्छा होती ती केली पूर्ण दिले आणून आम्हा जीवन आणि तृष्णाकांताशी भक्ता आता महाराजा आपण राहावे आमच्या गावी जाण करावे आम्हा पावन दीनानाथा तू मोनस्त राहिले महाराज ते काळी दर्शना धावती सर्वजन परिदर्शन घेऊन देती महाराज लोकास वदती अहो साक्षात उमापती आणि बैसला हृदयी तुमच्या त्याशीच जावे शरण तोच करता सर्वांचा पूर्ण भावे स्मरा त्याची निशिदिन विसरू नये कदापिही ऐसे महाराज बोलले जनाशी ते वेळे अनन्य भावे बोधिले योगी राजाने मग सर्वजन महाराजा नमस्कार करीती दुरून शिव हर हर उच्चारून गजर नामाचा करती श्रोते हो मग चिंदाजी महाराजांनी लखमाजीची स्थापना करुनी भावे पूजिली चक्रपाणी तोष विलाय सर्वेश्वर घुसर ग्रमाशी अशी लीला केली ते वेळ अजूनही त्या गावाशी वीर प्रख्यात असे पहा महाराजांनी त्या स्थळाशी दुःखी रोगी मुक्त केले त्या समयाशी विभूती देताच निश्चिताशी समाधान प्राप्त होय असो महाराज निघाले घुसर ग्रामाहून आले सोनाळा गावी चालून ती कथा सुरसपूर्ण आणि पुढील अध्यायी वर्णिले असे श्री दास प्रल्हाद रचित कथा परी सदाशिव प्रभू बुद्धिदाता तोच शे करता या ग्रंथाचा इति श्री लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ काय गोड हा हरी श्री हरिहरा पूर्ण समस्तु शुभ भवन्तु श्री लखमाजी श्री संत लखमाजी चिंदाजी महाराज की जय परमपिता बाबा की जय श्री संत लखमाजी महाराज की जय श्री संत चिंदाजी महाराज की जय श्री संत लखमाजी चिंदाजी महाराज की जय परमपिता बाबा की जय। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।